गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं वास्तव समोर आलंय। गिधाडं नष्ट झाली तर त्याचा परिणाम मानवी जीवनावर सुद्धा होणार आहे। इतका की दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो असं अभ्यासातूनही स्पष्ट झालंय। गिधाडांच्या या ऱ्हासाचं कारण शोधलं असता यामागे डायक्लोफेनाक हे वेदनाशमक औषध असल्याचं आढळून आलं। हे औषध गिधाडांसाठी अत्यंत घातक ठरलं। हे औषध जनावरांना वेदनेसाठी देण्यात आलं आणि मेलेली जनावरं खाऊन गिधाडांचाही मृत्यू झाला। भारतीय गिधाडं मेलेले प्राणी खातात। हे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण ते मृत प्राणी स्वच्छ करतात, ज्यामुळे रोगांचा प्रसार रोखता येतो। ज्या भागात गिधाडांचं प्रमाण कमी त्या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली। या कुत्र्यांमध्ये रेबीजचा धोका सुद्धा अधिक असल्याचं संशोधकांचं मत आहे। पूर्वी गिधाडं मेलेल्या जनावरांना खायची, आता कुत्रे खातात आणि त्यामुळे रेबीज पसरण्याचा धोका आणखी वाढलाय। पूर्वी भारतात सर्वत्र गिधाडं दिसायची आणि त्यांची संख्या 5 कोटींहून जास्त असायची, पण आज त्यांची संख्या जवळपास नाहीशी झाली आहे आणि त्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।